मित्रांनो, तुम्हाला पण अशा प्रकारचे ChatGPTवरून डबल एक्सपोजर सिनेमॅटिक पोस्टर डिझाइन बनवायचे असेल, तर कसे बनवणार आहे? ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. त्याआधी आपल्या YouTube चॅनल पी-एस-सी ट्युटर मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा आणि नवीन चॅनल असल्यामुळे सपोर्ट द्या. तर आता बघूया फोटो कसे करायचे ते. इमेजेस क्रिएट करण्यासाठी तर असे इमेजेस क्रिएट करण्यासाठी तुम्हाला एक प्रॉम्प्टची आवश्यकता आहे. तो प्रॉम्प्ट आपण आहे ना व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. फोटो दिलाय ते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, आपण जो प्रॉम्प्ट कॉपी केला आहे, तो इथे पेस्ट करायचा आहे. पेस्ट करायचं आहे आणि काय करायचं आहे तुम्हाला, एक फोटो इथे आपण एक सिलेक्ट करून घेऊया. फोटो सेक्शनमध्ये जायचं आहे. फोटो सेक्शनमध्ये गेल्यानंतर इथं बघू शकता भरपूर सारे तुमच्याकडे ते पिक्चर्स येऊन असतील. त्यातलं एक तुम्हाला एक सिलेक्ट करून घ्यायचे इमेजेस. मी बघू शकता एक इमेजेस सिलेक्ट करून घेतो. या प्रकारे इमेजेस तिथे सिलेक्ट करून घेतो. माझा एक इमेजेस सिलेक्ट करून घेतो मी. ते एक मी इमेज सिलेक्ट करून घेतला. ॲडच्या बटनावर क्लिक केलं आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तो जो ऑप्शन दिसत असेल तुम्हाला, हा ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करायचे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, जिथं आपल्याला रोहित दिसत असेल का नाही, तिथं तुम्हाला काय करायचं, तुमचं नाव टाकायचे. इथे मी माझं नाव टाकतो, बघू शकता. इथं मी टाकलाय, बघू शकता इथं. इथं नाव टाकलं आणि इथं तुमचं आडनाव टाकून घ्यायचे. मी इथं माझं आडनाव आहे म्हणून इथं हे करून घेतो. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथं वर ॲरो दिसत असेल हा, त्याच्यावरती क्लिक करायचे आणि ॲरो सोडून द्यायचे. इमेज क्रिएट होऊन जाईल इथे 5 मिनिटात. आपण बघू शकता अशा प्रकारचे इमेज क्रिएट झालेला आहे. तर अशा प्रकारचे इमेजेस क्रिएट करण्यासाठी असेच अजून सुद्धा व्हिडिओ येणार आहेत. ते तुम्ही नक्की बघायचे आपल्या YouTube चॅनलवर. तसेच प्रॉम्प्ट आहे का नाही, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. म्हणजे असाच प्रॉम्प्ट आहे, नाहीतर कमेंट सेक्शनमध्ये आपल्या पिन केलेले असेल. धन्यवाद.